आता घेऊया टॉप 10 घडामोडींचा आढावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार असं म्हणत उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। लोकभवनात शपथविधी सोहळा संपन्न। क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी, मात्र अर्थ खात्याचा पदभार नाही। सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील अर्थ खात्याचा सध्या पदभार नाहीच, मात्र अर्थसंकल्पानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, सूत्रांची माहिती। अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवार। राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा पक्षाचे सर्व संवैधानिक अधिकार आता सुनेत्रा पवारांकडे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुद्धा एकमताने निवड। पंतप्रधान मोदींकडून सुनेत्रा पवारांना शुभेच्छा। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करतील। मोदींकडून ट्विट, तर मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र पाठवलं। फडणवीसांनी सुनेत्रा पवार यांना ते पत्र दिलं। कठीण प्रसंगी सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला। सुनेत्रा वहिनींचा निर्णय प्रतिबद्धता अधोरेखित करणार आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील असा विश्वास। फडणवीसांचं ट्विट। शपथविधी संदर्भात काही माहित नाही, काकूंना भेटायला आलेले। उद्या बजेटसाठी दिल्लीला जाणार। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर विलिनीकरणासंदर्भात काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया। रोहित पवार यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात ट्विट, तर सुनेत्रा काकींनी शपथ घेतली याचा आनंद आहे। खरं म्हणजे अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथे अजितदादांना पाहू। शिवाय डोक्यावर एवढा डोंगरा एवढं दुःख असताना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही। रोहित पवारांचं ट्विट। राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्वाची असल्याचं चित्र। 3 दिवसांचा शासकीय दुखवटा सांगण्याआधी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भात संजय शिरसाट यांची नाराजी। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पण पटेल नसावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट, तर मराठमोळा आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा मराठीच असावा असंही मत।